म्हणलं बाकी तुम्ही जे कुठलीच म्हणलं त्या पद्धत म्हणलं त्याला सक्सेस नाही. हे फुकट मिळते म्हणलं सर जागेवर हे न कुठलं विकत आणता. बरोबर. हेच फक्त तर म्हणलं शेतकऱ्याला इथून पुढे राहावं लागेल तरच म्हणलं शेतकरी थोडा वाचेल कुठतरी म्हणलं हे. हो. थोडं मला थोडं युरोप क्रॉसिंग मध्ये थोडं बोललं होतं नाश्त्याच्या ह्याच्या थोडं क्रॉसिंग मध्ये ठीक आहे म्हणलं सर आता तुमची ती मर्यादा आहे म्हणलं आता त्याला मी ते काय बोलू शकत नाही तेवढे म्हणलं माझे विचार नाही मी तेवढं कळत बी नाही म्हणलं सर. बरोबर. आता त्यांच्याकडनं आपण ज्या सेंद्रिय निविष्ठा आहेत, त्या तुम्ही किती वर्षापासून खरेदी करत होता? गेल्या वर्षीपासून. गेल्या वर्षीपासून. आणि सेंद्रिय शेती केव्हापासून करता? 9 वर्षापासून. बरोबर. रासायनिक शेती सोडून दिली आणि सेंद्रिय शेती आपण करताय, बरोबर? मग रासायनिक सोडून देऊन सेंद्रिय मध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट मिळाले ते किती किती कमी भावामध्ये मिळाले? अहो कुठले हो कमी हो रासायनिक पेक्षा वरती जास्त भाव त्याचे. बरोबर. आणि जो तुम्ही समजा तुमचा जो सेंद्रिय माल आहे, फळं असतील किंवा काही जे पिकवलं तुम्ही, मग त्याला कुठल्या मार्केटमध्ये समजा त्याला असा वेगळा भाव मिळाला का? नाही आता आपली गोष्ट थोडक्यात आज स्वतःपुरता जर विचार केला स्वतःपुरता बघा तर कसं आहे माहिती का आम्ही त्याचा आता ऊसापासून बाय प्रोडक्ट तयार केले समजा गुळ असेल काही असेल त्याच्यामध्ये आपल्याला पैसे चांगले मिळतात शेतकऱ्याला नाकारता येणार नाही कारण स्वतःचं मार्केटिंग उभा केले. हो. तर समजा मीच करू शकतो असं सगळे शेतकरी करू शकणार नाही हे तितकंच खरं बघा. 100% खरं आहे ते. समजा मार्केट उभा केलं मी बाय प्रोडक्ट तयार केले माझं मार्केटिंग तयार केलं मला 4 पैसे चांगले मिळतात. आमच्या तालुक्यामध्ये समजा 25-30 शेतकरी आमच्यासोबत होते. बरोबर. 30 शेतकऱ्यापैकी फक्त आम्ही दोघं राहिलो फक्त 30 शेतकरी 28 जण गेले आमच्या सुटून गेले आमच्यापासून सगळे. बरोबर. तालुक्यातल्या शेतकऱ्यांमधून तालुक्यातल्या शेतकऱ्यांमधून 30 पैकी 28 जण सोडून गेले आम्ही राहिले 2 फक्त आम्ही आता. बरोबर. फक्त मी कशामुळे टेकलो की याच्यामध्ये की बाबा आपलं स्वतःचं मार्केटिंग झालंय चांगल्या पद्धतीने आपले पैसे मिळाले सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. बरोबर. आज मी समाधानी त्यात नाही असं नाही. आता समाधान याच्यात नाही की जमिनीची सुपीकता वाढली नाही याच्यात फक्त असमाधान नाही बाकी काहीच नाही. बरोबर आहे. ही महत्वाची बाब आणि कष्ट कमी होईना. हो. हे दोन्ही बाब त्याच्यामध्ये. आता काय होतं आपल्याला ह्या गोष्टीचा सर्वसाधारणपणे विचार करावा लागेल. तुम्ही एक शेतकरी आहात म्हणून सगळ्या तालुक्यातले शेतकरी सुखी झाले का तर नाही झाले? नाही झाली. बरोबर आहे का? सर्वजण करू शकतात नाही करू शकत. नाही करू शकत. बरोबर आहे का? आणि तुम्ही पुढे जाऊन काय करणार आहे मग समजा तुम्ही केलाच समजा एखाद्या वेळेस विकास केला पण तुम्ही मग तुमच्या मनाला कुठेतरी हे लागून राहील ना की बा आपल्या बरोबर कोणी नाही म्हणून सनी. ती तर खंत आहेच ना मग. बरोबर आहे का नाही? आता समजा माझ्या मनाला काय वाटतं समजा मी ह्याच्यात उतरलो समजा सेंद्रियमध्ये उतरलो समजा. हो. माझ्यासोबत मला एक 4 सहकारी शेतकरी तयार झाले तर ही माझी स्वतःची भावना आहे. बरोबर. पण शेतकरी उभा टाकत नाहीत ना हा मुद्दा त्याच्यामधला स्वतः शेतकरी उभा टाकत नाही ना. उभाच राहू शकत नाही ना कारण त्याला त्या पद्धतीचं तेवढं हेच नाही मिळत चालनाच मिळत नाही. त्याला तेवढी चालना मिळूच शकत नाही. असेल. बरोबर आहे. ही मोठी समाजामधली मोठी स्वतंत्र का बघा. यासाठी एक असा अनुभव आला की शेतकरी सहजासहजी तुमचा उभा टाकतोय. 100%. सहजासहजी कमीत कमी तुम्ही समजा 100 शेतकऱ्याला जर मार्गदर्शन केलं तर कमीत कमी त्याच्यामध्ये 2 शेतकरी तुमचं ऐकायचं बघा 2 तरी कमीत कमी. बरोबर. आम्ही इकडे आज समजा गावागाव समजा कार्यक्रम घेतलो काही करतो आता खूप नाद आहे आम्हाला त्या गोष्टीचा बरं का. बरोबर. पण त्याच्या माध्यमातून आम्हाला समजा आमच्या कार्यक्रमात 100 शेतकऱ्याचा हे उभा टाका ना आम्ही सुटू. बरोबर. जा त्यांच्यासोबत बोंबला त्यांच्यासोबत चर्चा करा आणि परत वापस या. काय होतं साहेब पुढं तुम्हाला सिक्युरिटी पण त्या पद्धतीची पाहिजे ना. ज्याला आपण हमी म्हणतो. एखादा प्रोडक्ट तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं निर्माण केला त्याला खर्च पण लागला. पण तो विकण्याचं मार्केट ते असलं पाहिजे आणि त्याला त्याच्यापासून खरोखरच याच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतं ही हमी पण पाहिजे ना गरजेचं आहे ते. तशा प्रकारचं काही कुठल्या प्रकारचं हे नाही ना याच्यामध्ये बरोबर आहे का नाही? खरं जो विकेल
हं. तोच त्याच्यामध्ये तग धरू शकतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि प्रत्येक शेतकरी मला सांगा तुम्ही त्यांना शेतीमध्ये काम करायचं, त्यांना त्याचं प्रॉडक्ट तयार करायचं का त्यांना ते विकत बसायचं? कसं करायचं नेमकं? ह्या ह्या द्विधावस्थेमध्ये बरेचसे शेतकरी काही गोष्टीकडे वळत नाही. हां, 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 हां. बरोबर आहे का? बरोबर आहे. मला काय म्हणायचं, तुम्ही एखाद्या वेळेस आता तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही ते केलंय. तुम्ही मान्य करतो त्या गोष्टी मी. हं. पण प्रत्येक शेतकरी ती गोष्ट करू शकत नाही. त्याला तेवढं नाही करू शकत. तेवढं नाही भांडवल करू शकत. तेवढं भांडवल उभा करू शकत नाही. नाही, 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 नाही. बरोबर आहे? शक्य नाही ते. शक्य नाही ते. हां. आणि इथं काय आहे, इथं एक तर कमी क्षेत्राचे शेतकरी असतील किंवा हं, हं. आपला मराठवाड्याचा विचार करा तुम्ही. मराठवाडा असेल, विदर्भ असेल. हं, हं. याच्यामध्ये तुम्हाला शेतीमध्ये काम करताना किती अडचणी आहेत. हं, हं. 1 एकर क्षेत्र, कुणाचं 1 एकर आहे, कुणाचं अर्धा एकर आहे. हं, हं, हं. कुणाचं 2 एकर, कुणाचं 5 एकर. अल्पभूधारक शेतकऱ्यांचं प्रमाण इथं जास्त. बरोबर. जास्त, जास्त. आणि आणि 70-80% अल्पभूधारक आहेत. बरोबर आहे का? आणि ह्या हं, सगळ्या गोष्टी मराठवाडा असेल, विदर्भात असेल, तर हं. इथले जे शेतकरी आहेत, तर हे सर्वस्वी हं, हं. जवळपास 90% च्या पुढे 95% शेतकरी समजा तुमच्या नैसर्गिक याच्यावरच अवलंबून आहेत. हं, हं, हं. निसर्गावर अवलंबून आहेत. बरोबर आहे का इथली शेती? हां, निसर्गावर अवलंबून हो, पूर्ण. इथली शेती म्हणजे काय होतं, इथं पाण्याची व्यवस्था नाही. हं, हं. इथलं म्हणावं तशा लाईटच्या पण व्यवस्था नाही. काय होतं नेमकं पिकं पिकवली का आपण, हं, हं. तर कधी-कधी त्या लाईट कट करणे हा भाग पण चालूच आहे. बरोबर आहे. नाही, खूप खूप संकटाला तोंड द्यावं लागतं सध्या शेतकऱ्याला खूप. हो. मग ह्या गोष्टी कोणापुढे मांडायच्या? कुणापुढे मानताच येत नाही तर. आणि कोण मांडू शकतं मला सांगा सर? कुणी ऐकून घ्यायला पण तयार नाही तुमचं. एखाद्यानं मांडल्या सुद्धा तर ते ऐकून घेण्याची पण कोणाची हे नाही. हं, 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 हं. बरोबर आहे का? मग नाही. हे सगळे प्रकार बघितल्याच्या नंतर हं, आणि सगळे तंत्र वापरले आपण असं नाही शेतीमध्ये. बऱ्याचशा प्रमाणामध्ये बरेचसे तंत्र वापरले गेलेत. हं, परंतु शेतकऱ्यांची जी दैन आहे ती थांबलीच हं. नाही. नाहीच थांबत. त्याची ट्रेन थांबत नाही. त्याची हेळसांड थांबायला तयार नाही. हं, हं, हं. आणि ह्या गोष्टीचं आपण बारकाईनं लक्ष केलं, हं, त्याच्यामुळं हे जे एस-आर-टी तंत्र आहे, एस-आर-टी तंत्र आपण स्वीकारलं. हं, हं. याच्यामध्ये आपल्याला काय आहे, याच्यामध्ये आपल्याला काही गुंतवणूक नाही. नाही काय गुंतवणूक काय झिरो झिरो गुंतवणूक ह्याच्यात गुंतवणूक काय ह्याच्यात? काहीच नाही ना. बरोबर. हं, ह्याचा कन्सेप्ट ह्या एस-आर-टीचा जो कन्सेप्ट आहे तो हाच आहे, हं, हं, की जे शेतकरी आहेत, हं, ज्यांची प्रतिष्ठा हं, कोळीला हं, मिळवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने हं. केलेलं आहे. हां, हां, हां. तर ती प्रतिष्ठा त्याला मिळवून देण्याचं काम ह्या एस-आर-टी पद्धतीनं चालू केलेलं आहे. हं, 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 आणि आदरणीय चंद्रशेखर दादांचं ते हं, हं, स्वप्न सुद्धा आहे. हं, हं. नाही हो, हेतू लय स्वच्छ आहे त्यांचा हो. हेतू लय महत्वाचा आहे त्यांचा. बरोबर. हं. हं. शेतकरी सुखी झाला पाहिजे, जमीन समृद्ध झाली पाहिजे, हे त्यांचे विचार फार डोक्याच्या पुढचे विचार आहेत त्यांचे. बरोबर. हां. हां. आणि हे करत असताना हं. सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. हां, हां. जो नाही खूप तळागाळातला ही बरोबर. नाहीतर काय प्रत्येक माणूस अहो स्वतःपुरते स्वतःभोवतीच पूर्ण गुरफटून गेलेला माणूस आहे ना आणि एवढे उच्च विचार आजच्या जमान्यात ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ती. बरोबर आहे ना? हां. हं. मग त्या पद्धती आणि त्यांच्या पाठीमागे उभा टाकणारे शेतकरी बघा ना, कुणी कोणाला किती सहकार्य करतंय. समजा मार्गदर्शनाच्या माध्यमातून म्हणा, कशाच्या माध्यमातून म्हणा. आज किती चांगलं सहकार्य शेतकऱ्याला किती सहकार्य करायला बसला बघा बघा बरं. आज गावातल्या एकमेकाला शेतकरी एकमेकाला सहकार्य करणं किती अवघड वाटतं. ही लई मोठी सुखवंतिका आहे ही. बरोबर आहे. जवळपास बघा आता आमच्याकडे अतिवृष्टी झाली सर आता शेतकऱ्याचे हाल असे भगवान शेतकऱ्याचे हाल त्यांची अशी 100%. इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली. हं, हं. त्यांना जून पासून जर बघितलं आज सोयाबीन त्यांच्या हातावर नाही. हं. कपाशी त्यांची पूर्ण कोल्यात झाली, सोयाबीन कोल्यात झाले. ऊस जर सोडला तर काहीच पीक आज हातात नाही शेतकऱ्याचं इतकं बेकार परिस्थिती आमच्या शिवाराची झाली बघा.
बरोबर, बरोबर, बरोबर. म्हणजे त्यांची हाल आपल्याला बघवणार. हं, हं, हं. इतकं बेकार वाटते. काय सांगावं आता. बरोबर आहे ना. मी तर पुढच्या वर्षी शेतकऱ्याला म्हणलं, "अरे," म्हणलं, "ही पद्धत म्हणलं 2-4